मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांना भेटण्यासाठी आपण पाहू शकतो की आता मावळमधील जनतेने जे आहे या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। महिला असतील किंवा अन्य नागरिक जे असतील या ठिकाणी सुनील शेळकेंचं अभिनंदन करण्यासाठी अनेक लोक जे आहेत ते त्यांच्या घरी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सुनील शेळके अण्णा, काय सांगाल? मावळचा गड तर तुम्ही राखलाय, आता पुढची व्यूहरचना काय असणार आहे? मावळच्या माझ्या मायबाप जनतेनं, या आया बहिणींना, सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली। या निवडणुकीमध्ये पुढारी वर्सेस सर्वसामान्य जनता अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली। मावळ तालुक्यात 5 वर्षात सुनील शेळकेनं काय केलं ह्याची दखल घेऊन त्या कामाची पावती मला मतातून आशीर्वाद रूपी दिली। खूप समाधान आहे, आनंद आहे की एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मावळ पॅटर्न म्हणून कुठला तरी एक पॅटर्न असा उभा केला आणि त्याची चर्चा फक्त करण्याचं काम काही मंडळी करत होते, परंतु त्या मावळ पॅटर्नला सर्वसामान्य माणसांनी अजिबात महत्त्व दिलं नाही। ही निवडणूक विकास कामाच्या मुद्द्यावरती आम्ही लढवत होतो आणि विकास कामांनाच मावळच्या जनतेनं साथ दिली। माझी माणसं इमानदार आहेत याचा मला नक्कीच अभिमान आहे। तुम्ही म्हणता की मावळमधील पुढारी माझ्या सगळे विरोधात होते, जनता मात्र एक तुमच्या मागं होती। नक्की ही विजय मिळवलं कसं मग त्यामध्ये? एक छोटे मी तुम्हाला सांगतो, अलीकडच्या काळामध्ये नेते मंडळी, लोकप्रतिनिधी काय करतात, नक्की कामं करतात का आश्वासनं देतात का सर्वसामान्य माणसांची दिशाभूल करतात हे आता सांगावं लागत नाही। सर्वसामान्य माणसांना देखील चांगल्या पद्धतीनं कळत असतं कोण काय करतं आहे आणि 5 वर्षात सुनील शेळकेनं काय केलं याचीच पावती मला माझ्या मतातून जनतेने दिली। एवढे पुढारी तुमच्या विरोधात का गेले होते? मला तेच विचारायचं आता की त्यांना नक्की काय कमी पडला सुनील शेळके? प्रत्येकाला मान सन्मान देत होतो, प्रत्येकाला विश्वासात घेत होतो, परंतु ठीक आहे, शेवटी काही आडनावाचा सुद्धा इफेक्ट असतो या बाबतीत। आता माझा आडनाव सुनील शेळके, त्यात माझा काय दोष आहे? पण हे माणसं आहेत माझ्यासोबत, मी त्यांच्या जीवावरती लढतोय। तुमच्या नावाची चर्चा आता मंत्रिमंडळात होणार असल्याची सुरू झालेली मोठ्या प्रमाणात, तुम्ही ती जबाबदारी घेण्यास तयार आहे का? हे बघा, शेवटी आता महायुती म्हणून मागच्या काही दिवसापूर्वी राज्यात महाविकास आघाडी वर्सेस महायुती अशी लढत झाली आणि महायुतीला घवघवीत यश महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आपण पाहत आहे। त्यामध्ये मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आहे, जवळपास 132-33 आमदार त्या ठिकाणी त्यांच्या चिन्हावरती आणि त्यांचे समर्थन देणारे निवडून आलेले आपण पाहत आहे। तसेच शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे आहेत। संख्याबळ पाहता आम्ही आज 3 नंबरला आहोत। आम्हाला किती जागा वरिष्ठ नेते देत आहेत ते महत्त्वाचं आहे। त्यानंतरनं जुने जाणकार मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आहेत त्यांना पहिलं प्राधान्याने राहील आणि नंतर नवीन फळीला देण्याचा देखील पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलेला आहे की नवीन फळी म्हणत असताना आता त्यामध्ये आम्ही किती जण यामध्ये इच्छुक आहोत किंवा किती जणांना संधी मिळेल हे अद्याप सांगता येत नाही, परंतु पुणे जिल्हा म्हणून जर काही विचार वरिष्ठ नेत्यांनी केला तर नक्कीच पुढील काळामध्ये माझ्या तालुक्यासोबत पक्ष संघटनेकरता मोलाचं योगदान देणं ही माझी जबाबदारी असेल। तुम्ही इच्छुक आहात? असं व्यक्तिगत इच्छा व्यक्त करून काय उपयोग असतो का? शेवटी वरिष्ठ नेत्यांनी जर त्या बाबतीत विचार केला तर आपण म्हणावं। शेवटी माझे ज्येष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो मला सर्वस्वी मान्य असेल। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।